आपण पाहत आहात आर.के. न्यूज. बातमी तुमची, आवाज आमचा. उस्मानाबाद शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली ज्योती क्रांती कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या बँकेत 5 जणांनी प्रवेश करीत बँक मॅनेजरच्या मानेवर पिस्टल ठेवून कॅशियरचे हात बांधून त्याला डांबून दिवसाढवळ्या अंदाजे 4 किलो 200 ग्रॅम सोने, रोकड असा कोट्यवधी रुपयांचा दरोडा टाकला आहे. विशेष म्हणजे बँकेत फक्त दोघेच जण असताना त्यांनी दरवाजा देखील बंद केलेला नव्हता. या दरोड्याचा थरार अगदी सिने स्टाईल प्रमाणे अवघ्या 10 मिनिटांच्या आत घडला आहे. मात्र बँक व्यवस्थापक किंवा कॅशियर या दोघांनी देखील आरडाओरडा केली नसल्यामुळे ते दरोडेखोर पसार होण्यात यशस्वी झाले आहेत. घटना घडताच बँक कर्मचाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्याशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक गोहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, आनंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर दाखल होते. माहितीनुसार अज्ञात 5 जणांनी ज्योती कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड धाराशिव या बँकेत प्रवेश केला. यावेळी बँकेत व्यवस्थापक, कॅशियर हेच कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्या खांद्यावर पिस्तूल व धारदार चाकू ठेवून 50 तोळे सोने, 1.5 ते 2 लाखाची रोख रकमेवर दरोड्यांनी दरोडा टाकला. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात 5 जणांनी बँकेमध्ये प्रवेश केला होता. अद्यापर्यंत किती मुद्देमाल गेला आहे याची माहिती मात्र मिळू शकली नाही. मात्र बँक कर्मचाऱ्यांना बँक लुटणाऱ्या 5 जणांनी तोंडाला चिकटपट्टी लावल्याचे बँक कर्मचाऱ्यांनी सांगितले. घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असून श्वान पथक घटनास्थळी त्या ठिकाणाहून जुनी स्टेट बँक ऑफ इंडिया मार्गे नगर परिषदेच्या दिशेने गेले. विशेष म्हणजे शहराच्या मधोमध व लोकांची प्रचंड गर्दी असलेल्या ठिकाणी ही घटना घडली असताना याची माहिती लोकांना का दिली नाही असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.